त्या डोंगराला डोंगराच्या कडेतून सोन्याचा करदुरा होता. नमस्कार. निप्पाणीच्या हवेपासून अगदी 8 किलोमीटरच्या अंतरावर असलेलं हे रेवणसिद्धनाथांचं मंदिर आणि ह्या मंदिरासमोर आल्यानंतर या मंदिरात जाण्यासाठी 2 मार्ग आहेत. या ठिकाणाहून गेला तर आपल्याला 350 ते 400 पायऱ्यावरून आपल्याला मंदिरासाठी जाण्यासाठी मार्ग खुला आहे. त्यानंतर मोठी वाहनं व पर्यटकांना जाण्यासाठी या ठिकाणी आपल्याला रस्ता देखील उपलब्ध आहे. आपण दोन्ही मार्गाहून देवाला जाऊ शकता. श्रावण महिना म्हटला की देवाधर्माचा महिना. या महिन्यामध्ये हिरवगार असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. त्याचबरोबर आपल्याला पिकं बहरून आलेले दिसतात. त्याचप्रमाणे आपल्याला या ठिकाणी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यामध्ये असलेलं निसर्गमय वातावरण या ठिकाणी आपल्याला खूप सारं काही शिकून जातं. श्रावण सोमवार म्हटलं की आपल्या सर्व हिंदू धर्मांचा अगदी उत्सवाचा आणि आनंदाचा महिना. या महिन्यामध्ये भगवान शिवशंकराला महाअभिषेक केला जातो. त्यानंतर पूजा अर्चा याप्रमाणे मोठ्या प्रमाणात केल्या जातात. म्हणूनच त्याचप्रमाणे रेवणसिद्धनाथांची यात्रा देखील आपल्या श्रावण महिन्यातल्या 4थ्या सोमवारी अखंड कर्नाटक आणि महाराष्ट्र या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने आपण आणि श्रद्धेने या ठिकाणी लोक येऊन नतमस्तक केली जातात. रेवणसिद्धनाथांच्या कृपेमुळे आपण या भव्य दिव्य अशा डोंगरामध्ये उभा आहे. मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हे मंदिर बांधतेवेळी या ठिकाणी येण्या जाण्यासाठी रस्ता नव्हता. अखंड गावच्या लोकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाळत करून गावातील लहान थोर वयोवृद्ध लोकांनी या ठिकाणी आपल्याला डोक्यावरून खांद्यावरून प्रत्येकाने आपली सेवा बजावत हे फार असं भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभे केलं आहे. मंदिराचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर पूर्वी या ठिकाणी ही गुहा जी आहे आपण पाहू शकताय. ही गुहा फार अतिशय म्हणजे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ही गुहा या ठिकाणी उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे हे वृक्षवल्ली आमासोयरी वनचरी असा हा परिसर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो. हा फार अत्यंत आनंदमय वातावरणात हे आपलं छोटंसं आणि एक भव्य दिव्य असं रेवणसिद्धनाथांचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे आपण पाहायला गेलं तर या मंदिराची देवपूजेसाठी लागणारी पाणी जे आवश्यक आहे या विहिरीसाठी आपण पाणी घेऊ शकतो या ठिकाणी. ह्या जो डोंगराला आपण मोठा कच पाहू शकताय. हा कच जो आहे पूर्वी लोक असे म्हणायचे की ह्या डोंगराला डोंगराच्या कडेतून सोन्याचा करदुरा होता. म्हणून ह्या डोंगराला असा मोठा पूर्ण गोल हा कच आहे. म्हणून ह्या डोंगराला आणि इथून इकडे पुढे प्रवास करत गेला तर या ठिकाणी मोठा असा दगड पाहायला मिळेल. त्या धोंड्याचं नाव चोर धोंडा देखील असं म्हटलं जातं.